Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Ranmay Joshi here. In today's spoken English session, let us learn some more idioms. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या पाठात आपण काही वाक्प्रचार बघणार आहोत. We have already started learning idioms. This is our third session of idioms. So let us continue with idioms which show happiness. म्हणजे आनंद दर्शवणारे वाक्प्रचार आपण मागच्या सेशनपासून पाहतो आहोत आणि याही सेशनमध्ये काही नेहमी वापरात येणारे आनंद दर्शवणारे वाक्प्रचार आपण बघूयात. पहिला आहे इन सेवन्थ हेवन. in seventh 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 heaven HEAVEN. हेवन म्हणजे स्वर्ग. सेवन्थ हेवन म्हणजे सातवा स्वर्ग. याचा संदर्भ असा आहे की 7 प्रकारचे सात स्वर्ग असतात. सातवा म्हणजे सगळ्यात वरचा किंवा हायेस्ट लेवल ऑफ हेवन. हे अत्याधिकता किंवा एखाद्या गोष्टीची मॅक्सिमम लेवल दाखवणं त्यांनी दर्शवलं जातं. हायेस्ट लेवल ऑफ हेवन इज द सेवन्थ हेवन. सो हिंदीत त्याला सातवे आसमान पर होणं असं ज्याला म्हणतात. इन सेवन्थ हेवन या इडियमचा अर्थ आहे इन स्टेट ऑफ परफेक्ट हॅपीनेस. ओके, जे खूप अत्याधिक आनंदित होणं. सो लेट अस सी वन एक्झाम्पल. सुनील वॉज इन सेवन्थ हेवन वेन ही हर्ड ही गॉट द जॉब. नोकरी मिळाल्याचं कळल्यावर सुनील वॉज इन सेवन्थ हेवन, सातवे आसमान पर होणं असं ज्याला हिंदीत म्हणतात. सो दॅट वॉज द फर्स्ट इडियम, इन सेवन्थ हेवन. ओके, नाव लेट अस लुक ॲट द सेकंड इडियम. ओव्हर द मून, OVER, ओव्हर द मून, MOON. एखाद्या गोष्टीने खुश होणं, त्यासाठी ओव्हर द मून हा वाक्प्रचार वापरतात. टू बी प्लीज्ड विथ समथिंग, PLEASED, प्लीज्ड विथ समथिंग. सो एव्हरीवन फेल्ट ओव्हर द मून वेन इंडिया एंटर्ड द फायनल्स इन वर्ल्ड कप क्रिकेट. हा वाक्प्रचार होता ओव्हर द मून, जे एखाद्या गोष्टीनं खुश होणं. टू बी प्लीज्ड विथ समथिंग. पुढचा वाक्प्रचार आहे हॅविंग, HAVING, having a whale of a time. Whale, 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 whale मासा. So having a whale of a time म्हणजे काय की enjoying oneself very much किंवा immensely, खूप मजेत असणे याला having a whale of a time म्हणतात. आता याच्या मागे रेफरन्स असा की व्हेल हा सगळ्यात लार्जेस्ट मॅमल म्हणजे सस्तन प्राणी. सो इट इज द लार्जेस्ट मॅमल अँड व्हेल म्हणजे इनॉर्मसनेस किंवा मोठं खूप हे दर्शवण्यासाठी इथं व्हेल हा शब्दाचा रेफरन्स येतो. व्हेल शोज लार्ज अमाऊंट. सो हॅव्हिंग अ व्हेल ऑफ अ टाइम शोज लार्ज अमाऊंट ऑफ हॅपीनेस ऑर एन्जॉयमेंट. सो हॅव्हिंग अ व्हेल ऑफ अ टाइम इज टू बी एन्जॉयिंग oneself immensely. So we can make a sentence like that. We had a whale of a time in office party. We had a whale of a time in office party. या ऑफिसच्या पार्टीत आम्ही खूप खुश होतो किंवा अत्याधिक खुश होतो, आनंदित होतो. फोर्थ वन, म्युझिक टू युअर इयर्स. म्युझिक MUSIC, टू युअर इयर्स, YOUR, युअर इयर्स, EARS. So this describes situation when the information you come to know makes you very happy. जे एखादी गोष्ट माहीत झाली किंवा कानावर पडली आणि त्यामुळे तुम्ही आनंदित झाला तर हा वाक्प्रचार वापरतात, म्युझिक टू युअर इयर्स. सो हाऊ कॅन यू मेक अ सेंटेन्स आउट ऑफ इट बाय युझिंग दिस इडियम. तर असं म्हणता येईल की वेन माय आंट सेड दॅट शी विल मेक पिझ्झा फॉर मी ॲट लंच, इट वॉज म्युझिक टू माय इयर्स. म्हणजे जेव्हा माझ्या आत्याने सांगितलं की ती माझ्यासाठी पिझ्झा बनवणार आहे
जेवणाच्या वेळेस जेवणाकरता तेव्हा दॅट वॉज म्युझिक टू माय इयर्स. म्हणजे इट डिस्क्राइब्स अ सिच्युएशन वेन द इन्फॉर्मेशन यू कम टू नो मेक्स यू हॅपी. ठीक आहे. नाव द फिफ्थ अँड द फायनल इडियम वी विल लर्न टुडे इज वॉकिंग ऑन एअर. वॉकिंग, WALKING, वॉकिंग ऑन एअर, AIR means the same, to be very happy, खूप खुश होणे, आनंदित होणे. तर we'll make a sentence out of it. I have been walking on air since I found that I have been awarded a scholarship. म्हणजे मला स्कॉलरशिप मिळाल्याचं कळल्यावर I have been walking on air, I have been very happy. याला हिंदीत सिमिलर वाक्प्रचार आहे, पाँव जमी पर ना पडना. आजकल पाँव जमी पर नहीं पडते मेरे. हे जे आहे पाँव जमी पर न पडना. सो सिमिलर idiom we have in English, it is walking on air. So I guess we have learned 5 new idioms and you have understood the meaning of it and how to make use of them in sentences. First was in seventh heaven, second was over the moon, third was having a whale of a time, fourth one was music to your ears, and fifth one was walking on air. So that is all for today's spoken English session. आजच्या पाठात आपण काही आनंदाशी रिलेटेड किंवा आनंदाशी संबंधित वाक्प्रचार पाहिलेले आहेत आणि आजच्या पाठाची आता समाप्ती होणार आहे. So that is all for today. If you have any difficulties, do let me know. Thank you. धन्यवाद.